नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्यासाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे. या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी यावरील 30 प्रश्नांचा सराव सखोल विश्लेषणासह करणार आहोत. मित्रांनो, पेपर 1 किंवा पेपर 2 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन इम्पॉर्टंट आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या पेपरमधील प्रश्न सखोल विश्लेषण व कॉन्सेप्टनुसार या ठिकाणी पाहणार आहोत. आपली TETची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. 21 जून 2026 रोजी TETची एक्झाम होणार आहे. त्याच उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू मानसशास्त्रच नव्हे तर इतर विषयाची सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये तयारी करत आहोत. मित्रांनो, दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. तर बघूया प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा मित्रांनो, काय दिलेला आहे, विधान आणि कारक यावरती प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला आलेले आहेत. विधान काय दिलेलं आहे बघा, शिक्षकाने वर्गात चुकीला एक शिकण्याची संधी म्हणून स्वीकारली पाहिजे. त्याच्यावरती कारण दिलेलं आहे की मुलांच्या चुका त्यांच्या विचार प्रक्रियेचा आरसा असतात आणि त्यातून त्यांच्या संकल्पनात्मक त्रुटी समजतात. मित्रांनो, विधान जो दिलेला आहे त्या विधानाशी सुसंगत कारण आहे का ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ए असणार आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे काय तर मित्रांनो, विधानाचे योग्य स्पष्टीकरण आपल्याला कारण यामध्ये दिलेलं आहेत, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहेत. ओके, मग यावरचे महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आपण विश्लेषणामध्ये कव्हर करूयात. बघा विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी विंडो टू थिंकिंग म्हणजे मित्रांनो, चुकांमधून मुलांच्या लॉजिकचा पत्ता लागतो. म्हणजे विंडो टू थिंकिंगवरून चुकांमधून मुलांच्या लॉजिकचा पत्ता लागतो. त्याच्यानंतर ट्रायल अँड इरर. आता ट्रायल अँड इरर म्हणजेच प्रयत्न आणि प्रमाद. मग प्रयत्न आणि प्रमाद म्हणजे काय तर शिकणे ही चुकांमधून सुधारण्याची एक प्रक्रिया आहे. ओके, त्याच्यानंतर दिले पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे सकारात्मक प्रतिसाद. मग सकारात्मक प्रतिसाद म्हणजे काय तर शिक्षा करण्याऐवजी सुधारणेला वाव देणे हे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचा पॉईंट दिले मेटाकॉग्निशन म्हणजे स्वविचार प्रक्रिया. याचाच अर्थ मित्रांनो, मुलाला स्वतःची चूक उमजली की त्याचे शिक्षण हे पक्के होते. ओके, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे नॉन थ्रेटिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच चुकीची भीती नसेल तरच मुले प्रश्न विचारतात. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकते. ओके, क्लिअर झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. पियाजेच्या मते समतोलन म्हणजे इक्विलिब्रेशन प्रक्रियेत कोणते 2 घटक हे समाविष्ट आहेत. म्हणजे इक्विलिब्रेशन मध्ये कोणते 2 घटक महत्त्वाचे आहे किंवा समाविष्ट आहे तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. आत्मसातीकरण आणि संपादन किंवा समायोजन. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, आत्मसातीकरण म्हणजे असिमिलेशन आणि समायोजन म्हणजे अकोमोडेशन. हे दोन्ही जे घटक आहे हे इक्विलिब्रेशनसाठी महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे तर असिमिलेशन म्हणजे काय तर लक्षात ठेवा मित्रांनो, असिमिलेशन म्हणजे नवीन माहिती जुन्या माहितीच्या चौकटीत बसवणे म्हणजेच असिमिलेशन होय. त्याच्यानंतर अकोमोडेशन म्हणजे काय तर नवीन माहितीनुसार जुन्या ज्ञानाच्या चौकटीत बदल करणे. याच्यामध्ये बघा असिमिलेशन काय आहे तर नवीन जी माहिती आहे ती जुन्या माहितीच्या चौकटीमध्ये काय करायचं आहे, बसवणे म्हणजेच असिमिलेशन म्हणतोय. मग अकोमोडेशन म्हणजे काय तर नवीन माहितीनुसार जुन्या ज्ञानाच्या चौकटीत हे बदल करणे म्हणजे अकोमोडेशन होय. या दोन्ही प्रक्रियांमधील संतुलनाला समतोलन असे म्हणतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समतोलन म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. यातूनच मुलाला कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बोधात्मक विकास होतो असे मत कोणाचे आहे तर जीन पियाजे याचे आहे. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी विश्लेषणामध्ये दिलेले आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे. सर्वात कठीण आणि गुंतागुंतीचे समाजीकरण म्हणजे इंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सोशलायझेशन कोणत्या काळात घडते
काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो किशोरावस्था, यालाच ॲडोलसन्स म्हणतो आपण. किशोरावस्थेमध्ये सर्वात कठीण आणि गुंतागुंतीचे समाजीकरण या काळात घडत असते. मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण आपण करत असतो आणि इथून पुढे जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर या काळात समवयस्क गटात म्हणजे पियर ग्रुपचा प्रभाव सर्वाधिक असतो. म्हणजे किशोर अवस्थेमध्ये सर्वाधिक पियर ग्रुपचा किशोरावस्थेत सर्वाधिक समवयस्क गटाचा म्हणजे पियर ग्रुपचा प्रभाव सर्वाधिक असतो. त्याच्यानंतर बघा मुलांना स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी शोधण्यात संघर्ष करावा लागतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे कुटुंबापेक्षा मित्रांचे विचार जास्त महत्त्वाचे वाटू लागतात. किशोरावस्थेमध्ये कुटुंबांपेक्षा मित्रांचे जे विचार आहे हे जास्त महत्त्वाचे वाटू लागतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या काळात होणारे बदल सामाजिक वर्तनावर खोलवर परिणाम करतात. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे, विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीनुसार शिकू देणे याला काय म्हणतात? मग याच्यामध्ये काय म्हटलं की विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीनुसार शिकू देणे म्हणजे काय म्हणतात? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो वैयक्तिकृत अध्ययन, यालाच इंडिव्हिज्युअलाइज इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. ओके, बघा मित्रांनो विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे. प्रत्येक मुलाची ग्रास्प पॉवर ही वेगळी असते. म्हणजे ग्रास्पिंग पॉवर हे जे आहे मित्रांनो प्रत्येक मुलांची वेगवेगळी असते. बरोबर. त्याच्यानंतर मुलाच्या आवडी आणि क्षमतेनुसार अभ्यासक्रमामध्ये लवचिकता ठेवला जातो. त्याच्यानंतर यामुळे काय होते तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि कंटाळा येत नाहीत. कशामुळे? तर त्यांच्या आवडीनुसार जर आपल्याला शिकायला मिळत असेल तर मुलाचा यामध्ये काय होतो आत्मविश्वास वाढतो आणि त्याला कंटाळा येत नाहीत. प्रगत तंत्रज्ञानाचा उदाहरणार्थ ॲप्स यात उपयोग होऊ शकतो. हे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता तुम्हाला समजलं असेल की वर्गीकृत अध्ययन हे का महत्त्वाचे आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेला आहे. सतत आणि सर्वकष मूल्यमापन याला CCE असे लक्षात ठेवायचं आहे. शॉर्टमध्ये CCE लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, या पद्धतीमध्ये निदानात्मक चाचणी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट घेतल्यानंतरही विद्यार्थ्याच्या प्रगतीत सुधारणा होत नसेल तर शिक्षकांनी काय करावे? IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय आपल्या अध्यापन पद्धतीचे विश्लेषण करून त्यात बदल करावा. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो, तर टीचिंग फेल्युअर. मग टीचिंग फेल्युअर म्हणजे काय तर विद्यार्थ्याचे अपयश हे अनेकदा पद्धतीचे अपयश असते. म्हणजे विद्यार्थ्याचं जे अपयश आहे हे अनेकदा पद्धतीचे अपयश आहे म्हणजे टीचिंग फेल्युअर आहे. बरोबर. मग त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा दिला की रेमेडियल टीचिंग. मग रेमेडियल टीचिंग म्हणजे काय तर निदानानंतर नवीन आणि सोप्या पद्धतीने पुन्हा शिकवणे यालाच रेमेडियल टीचिंग असे म्हणतात. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी हे का महत्त्वाचे आहे तर प्रत्येक मुलासाठी एकच पद्धत लागू होत नाही. म्हणजे अध्यापनामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फीडबॅक का महत्त्वाचा आहे तर शिक्षकाने स्वतःच्या शिकवण्यावर फीडबॅक घेणे हे गरजेचे आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजले. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय तर शिक्षकाची विचार करण्याची आणि बदलण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. हे चारही पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. क्लिअर झालं. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिलेला आहे. एखादा विद्यार्थी गणिताची सूत्रे पाठ करतो पण ती उदाहरणात वापरताना त्याला अडचण येते. याला कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणता येईल? बघा मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा विद्यार्थी हे गणिताचे सूत्र पाठ करतो आणि ते उदाहरणामध्ये वापरताना त्याला अडचण येते, तेव्हा हे कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण आहेत? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो शून्य संक्रमण म्हणजे झिरो ट्रान्सफर असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. ओके, मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. मग आता बघा काय दिलेलं आहे. याचं डेफिनेशन काय आहे तर लक्षात ठेवा. शून्य संक्रमणाची डेफिनेशन म्हणजे व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जेव्हा एका परिस्थितीत शिकवलेला ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत मदतही करत नाहीत आणि अडथळाही आणत नाही याला आपण शून्य संक्रमण असे म्हणतो. ओके, काय म्हणतो तर शून्य संक्रमण असे म्हणतो. म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये शिकवलेलं जे ज्ञान आहे ते दुसऱ्या परिस्थितीत मदत करत नाहीत आणि सोबतच अडथळाही आणत नाहीत त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघा लक्षात ठेवा. रूट लर्निंग म्हणजे काय तर पाठांतरामुळे संकल्पनेची उपायोजन
करता येत नाहीत, म्हणजे रूट लर्निंग असे म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर कनेक्शन म्हणजे काय, ते ज्ञान हे वापराशी जोडले न गेल्यामुळे त्याचे संक्रमण होत नाहीत. म्हणजे जे ज्ञान आहे ते वापराशी जोडले गेले नाही किंवा न जोडता आले तर त्याला संक्रमण म्हणणार का, तर नाही. त्याच्यानंतर मेथडॉलॉजी म्हणजे काय, तर मित्रांनो केवळ माहिती देण्यापेक्षा ती कशी वापरावी हे शिकवणे गरजेचे आहे. ओके. त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट म्हणजे वास्तविक जीवनातील उदाहरणांचा अभाव असल्यामुळे हे घडते. ओके. शून्य संक्रमण हे कधी घडते, तर वास्तविक जीवनातील उदाहरणांचा अभाव असल्याने हे घडत असते. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. बघा मित्रांनो, विधान आणि कारक याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला आलेले आहेत. मग आता याच्यामध्ये विधान दिलेलं आहे. विधान काय आहे, तर मुलांच्या चुकांकडे शिक्षकांनी अध्ययनांची संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग होण्याची एक संधी म्हणून पाहिली पाहिजे. मग याचं कारण काय दिलंय बघा, चुकांमधून मुलांच्या पूर्वज्ञानाचा नवीन ज्ञानावर होणारा परिणाम म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक स्पष्टपणे दिसून येतो. मग आता बघा, विधानांचा हा कारण जो आहे हा अचूक आहे किंवा स्पष्टीकरण या ठिकाणी देतोय का, तर ते आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ई मध्ये पाहायला मिळतो की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, पण आर आणि हे त्याची योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे काय, तर मित्रांनो ए याचा आर हे जे आहे हे स्पष्टीकरण पण करतोय. मग आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे, तर सकारात्मक संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे काय बघा, जर मुलाने आधीच्या माहितीचा वापर करून बरोबर उत्तर दिले तर ते सकारात्मक संक्रमण असते. परंतु जेव्हा मुलं चूक करते तेव्हा अनेकदा ते नकारात्मक संक्रमणामुळे असते. उदाहरणावरून समजून घ्या, मातृभाषेतील व्याकरणाचा नियम इंग्रजी बोलताना वापरणे. त्याच्याच मध्ये चुकांचे महत्त्व काय आहे, तर शिक्षकाने मुलाला शिक्षा करण्याऐवजी ही चूक नेमकी कोणत्या संक्रमणामुळे झाली आहे हे शोधली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर निष्कर्ष बघा, जेव्हा शिक्षक या चुकांचे विश्लेषण करतो तेव्हा त्याला मुलांची लॉजिक समजते, ज्याला आपण विंडो टू थिंकिंग असे म्हणतो. ओके. क्लिअर झालं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्ही जर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्री क्लास सखोल विश्लेषणासह अपलोड करत आहोत. मित्रांनो, तुम्ही मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू TET परीक्षेची तयारी करत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये. ठीक आहे. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंटला सबस्क्राईब करून ठेवा. दररोज दुपारी 3 वाजता आपण नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत. सोबतच टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची लिंक आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. यापूर्वीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेल्यावर तुम्हाला TET परीक्षेसाठी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व पाहायला मिळतील. सोबतच प्लेलिस्टसुद्धा क्रिएट केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो. ठीक आहे, बघू शकता. चला मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे, सर्वकष मूल्यमापनात म्हणजे समेटिव्ह असेसमेंटमध्ये सर्वात मोठा दोष कोणता असू शकतो. कोणता असेल मग सर्वात मोठा दोष, तर मित्रांनो पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. काय आहे बघा, हे केवळ निकालावर भर देते आणि सुधारणेला वाव कमी असतो. म्हणजेच आपण याला सर्वकष मूल्यमापनाचा सर्वात मोठा दोष हे असू शकते. महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे, एंड प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो वर्षाच्या शेवटी घेतल्यामुळे चुका सुधारायला वेळ उरत नाहीत. आता याच्यामध्ये नंतर दिलेलं आहे ट्रेस, यामुळे मुलांमध्ये परीक्षेची भीती निर्माण होते. जर आपण ट्रेस घेतलं तर आपल्याला परीक्षेची भीती निर्माण होते. ओके. त्याच्यानंतर लेबलिंगमध्ये बघा काय दिले, मुलाला केवळ पास किंवा नापास असा शिक्का मारला जातो, याला आपण लेबलिंग असे म्हणतोय. त्याच्यानंतर मेमरी बेस म्हणजे अनेकदा केवळ पाठांतरांची चाचणी घेते. म्हणजे मेमरी बेसमध्ये काय होते मित्रांनो, पाठांतर. ओके. पाठांतरांची यामध्ये काय घेतले जाते, तर चाचणी घेतली जाते. त्याच्यानंतर लिमिटेड फीडबॅक, यामध्ये मुलाला नक्की काय येत नाही हे समजण्यास मदत होत नाही जर लिमिटेड फीडबॅक दिला तर. ओके. हे महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्षात ठेवायचा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. बघा काय दिलेला आहे, समावेशक वर्गात म्हणजे इन्क्लुसिव्ह क्लासरूममध्ये शिक्षकांनी कशावर भर दिला पाहिजे. समावेशक शिक्षणामध्ये किंवा समावेशक वर्गामध्ये शिक्षकाने कशावर भर दिला पाहिजे, तर पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार संधी देणे हे या ठिकाणी आपल्याला समावेशक वर्गामध्ये शिक्षकाने या गोष्टीवर जास्त भर द्यायला पाहिजे. ओके. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो काय दिले की प्रत्येक मुलाची शिकवण्याची गती ही वेगवेगळी असते.
बरोबर. मग हे या ठिकाणी पुढचा मुद्दा दिलेला आहे की अध्यापनात म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन म्हणजे IEPचा वापर करणे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. साधनांमध्ये लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी इन रिसोर्सेस हे ठेवणं गरजेचं आहे. भेदभाव विरहित वातावरण निर्माण करणं हे महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंट आहे. ओके, लक्षात ठेवा, हे चारही पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. बघा काय दिलेलं आहे. शिक्षणातील निदानात्मक चाचणी म्हणजेच डायग्नोस्टिक टेस्ट कशासाठी वापरली जाते? बघा मित्रांनो, शिक्षणातील जी निदानात्मक चाचणी आहे ही कशासाठी वापरली जाते? तर ही वापरली जाते मित्रांनो मुलांच्या कमकुवत बाजू किंवा अध्ययनातील उणिवा शोधण्यासाठी म्हणजे आयडेंटिफाय लर्निंग गॅप्स याच्यासाठी निदानात्मक चाचणी ही शिक्षणामध्ये वापरली जाते. म्हणजे यामध्ये काय होते मित्रांनो की मुलांची जी कमकुवत बाजू आहे किंवा अध्ययनातील उणिवा शोधण्यासाठी निदानात्मक चाचणीचा वापर केला जातो. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले आहे की मुलांना नेमका कुठे त्रास होतोय हे समजून घेण्यासाठी ही चाचणी उपयुक्त असते. कोणती? डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे निदानात्मक चाचणी. ओके, यानंतर रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन केले जाते. म्हणजे त्याच्यानंतर काय करतात मित्रांनो तर उपचारात्मक अध्यापन हे केलं जातं. यातून मुलांच्या शैक्षणिक समस्याचे मूळ शोधले जाते. जे शैक्षणिक समस्या आहे त्यांची मूळ काय आहे, त्याच्या शैक्षणिक समस्यामध्ये काय अडचण आहे किंवा त्यांच्या शैक्षणिक समस्यांमध्ये मूळ शोधलं जातं. ओके, हे सुधारणात्मक मूल्यमापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ओके, लक्षात ठेवा, डायग्नोस्टिक टेस्ट निदानात्मक चाचणी हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. बघा काय दिले. समावेशक शिक्षणात शिक्षकाने म्हणजे करिक्युलम ॲडॅप्टेशन अभ्यासक्रम अनुकूलन हे कसे करावे? बघा मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार उद्दिष्ट आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये लवचिकता ठेवणे. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी दिले आपल्याला फ्लेक्झिबिलिटी हे अतिशय गरजेचं आहे. गरज पडल्यास परीक्षेचा वेळ वाढवणे किंवा साहित्यात बदल करणे. त्याच्यानंतर IEP इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्रोग्राम प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे ध्येय ठरवणे किंवा वेगळे ध्येय ठरवणे. ॲक्सेसिबिलिटी म्हणजे माहिती पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा जसे की ऑडिओ, व्हिडिओ, स्पर्श याचा वापर करणे. त्याच्यानंतर एंगेजमेंट मुलाच्या आवडीचे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन म्हणजे कठीण संकल्पनाचे सोप्या पायऱ्यात रूपांतर करणे. हे मित्रांनो समावेशिक शिक्षणात हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानरचनावादानुसार म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम वर्गात एखादा प्रयोग करताना विद्यार्थ्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला तर शिक्षकाची सर्वात योग्य प्रतिक्रिया कोणती? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. त्याला प्रयोग पुन्हा करायला सांगून तुझा निष्कर्ष असा का आला यावर चर्चा करणे. यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे. यामध्ये दिले की प्रोसेस ओव्हर प्रोडक्ट म्हणजे निष्कर्षापेक्षा विचार प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. सेल्फ करेक्शन म्हणजे मुलाला स्वतःची चूक स्वतः शोधण्यास संधी देणे. त्याच्यानंतर स्कॅफोल्डिंग म्हणजे शिक्षक इथे मार्गदर्शक म्हणून प्रश्न विचारून मुलाला दिशा देतो. त्याच्यानंतर मिनिंग मार्किंग म्हणजे चुकीच्या निष्कर्षणातूनही नवीन ज्ञान तयार होऊ शकते. त्याच्यानंतर सायंटिफिक टेम्पर म्हणजे तर्क लावण्याच्या कौशल्याचा विकास होतो. हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. बघा काय दिलेला आहे मित्रांनो. डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्याला वर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत चुकीची ठरेल? मित्रांनो, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. त्याला मोठ्या परिच्छेदाचे वाचन सर्वांसमोर करायला भाग पाडणे हे चुकीचा पर्याय आहे. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. एन्झायटी सर्वांसमोर वाचन केल्याने मुलाचा आत्मविश्वास कमी होतो आणि भीती वाढते. त्याच्यानंतर डिकोडिंग डिफिसिएट अक्षरे ओळखण्यात अडचण असल्याने वाचनाचा वेग कमी होतो. त्याच्यानंतर इन्क्लुसिव्ह स्ट्रॅटर्जी अशा मुलांना चित्र किंवा आवाजाच्या माध्यमातून शिकवणे योग्य ठरते. अल्टरनेटिव्ह असेसमेंट लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षेचा पर्याय देणे. सेन्सिटिव्हिटी शिक्षकाने मुलाच्या मर्यादा ओळखून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. बघा महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14. बघा मित्रांनो काय दिलेलं आहे.
अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीत सुरक्षिततेच्या गरजा म्हणजे सेफ्टी नीड्स कोणत्या स्तरानंतर येतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, शारीरिक गरजा. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. फाउंडेशन म्हणजे अन्न, पाणी, झोप या सर्वात प्राथमिक गरजा आहेत. प्रोटेक्शन, शरीर सुशिस्तीत असेल तरच माणूस सुरक्षिततेचा विचार करतो. त्याच्यानंतर हायरार्ची, खालच्या स्तरातील गरजा पूर्ण झाल्याशिवाय माणूस वरच्या स्तरावर जाऊ शकत नाही. मोटिवेशन का महत्त्वाचा, ही श्रेणी मानवी प्रेरणेचा एक आधार आहे. क्लासरूम लिंक, मूल भुकेले किंवा घाबरलेले असेल तर ते वर्गात लक्ष देऊ शकत नाही. बघा महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे. 15 नंबरचा प्रश्न, आक्रमक वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला हाताळण्यासाठी कोणती पद्धत चुकीची आहे? चुकीची पद्धत विचारली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. त्याला वर्गासमोर अपमानित करणे हे आक्रमक वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला हाताळण्यासाठी ही पद्धत चुकीची आहे. का चुकीची आहे मग ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. एस्कॅलेशन म्हणजे अपमान केल्याने मुलाचे वर्तन अधिक हिंसक किंवा बंडखोर होऊ शकतो. प्रायव्हसी, शिस्त ही एकांतात लावायची असते आणि कौतुक सर्वांसमोर करायचं असते. इन काउन्सिलिंग, मुलाला मानसिक तणाव किंवा घरगुती अडचण आहे का हे तपासणे. सबस्टिट्यूशन, ऊर्जेचा वापर खेळांमध्ये करणे. आणि त्याच्यानंतर पेशन्स, शिक्षकाने स्वतःचा संयम ढळून देणे हे महत्त्वाचे आहे. बघा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 16. बघा काय दिलेला आहे. वन लाईनर प्रश्न आहे. मुलांच्या चुकांकडे शिक्षकांनी कसे पाहावे? मुलांच्या चुकांकडे शिक्षकाने कसे बघायला पाहिजे? तर चुका म्हणजे अध्ययनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतो. मग यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण विश्लेषणामध्ये बघूया. बघा, चुकांमुळे मुलांच्या विचार प्रक्रियेचा आकलन होतो. अध्ययन ही ट्रायल अँड एरर प्रक्रिया आहे. चुका सुधारण्यासाठी शिक्षकाने सकारात्मक अभिप्राय दिला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक दिला पाहिजे. चूक करणे म्हणजे शिकण्याची एक संधी आहे. हे अशा पद्धतीने मित्रांनो आपण 16 प्रश्न बघितले. 16 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज अशाच पद्धतीने फ्रीमध्ये शिकता येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्हाला जर मानसशास्त्र या विषयात कमी मार्क्स मिळत असेल किंवा अवघड जात असेल, मानसशास्त्र हा विषय जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर आपण त्यासाठी एक ईबुक क्रिएट केलेला आहे मित्रांनो. या ईबुकमधून तुम्ही मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 30 गुणांची तयारी करू शकता मित्रांनो. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा ईबुक मित्रांनो तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 साठी जर तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी हा ईबुक तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. मग या ईबुकमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर मित्रांनो, या ईबुकमध्ये एकूण 32 पूर्ण संच म्हणजे 700 प्लस प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. मागील 2013 ते 2021 मधील प्रश्नांचा सराव आपण सखोल स्पष्टीकरणासह या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे. पेपरला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. कमी वेळेत 30 पैकी 30 गुणांची तयारी तुम्ही या ईबुकच्या माध्यमातून करू शकता. स्मार्ट स्टडी करणं हे खूप गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 30 गुणांची तयारी किंवा 25 प्लस मार्क्स यामध्ये मिळू शकतात मित्रांनो. ठीक आहे. मग मित्रांनो, हा जो ईबुक आहे हा ईबुक तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येईल तर बघा, हा संपूर्ण ईबुक तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळतो. मग पेमेंट करायचं आहे आपल्याला गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून 7507386306 या नंबरवरती. बघा मित्रांनो, 7507386306 या नंबरवरती तुम्हाला 99 रुपये सेंड करायचं आहे गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून. आणि त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. काही सेकंदामध्ये तुम्हाला हा ईबुक मित्रांनो मिळून जाईल. ठीक आहे. या ईबुकच्या माध्यमातून तुम्ही स्मार्ट स्टडी करू शकता. तुम्हाला 30 पैकी 30 गुणांची तयारी करता येणार आहेत, कारण प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण याच्यामध्ये केलेला आहे. ओके. ज्यांची इच्छा असेल त्यांनी लगेच घेऊन टाका मित्रांनो आणि मानसशास्त्र या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करू शकता. TET पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा महत्त्वाचा आहे. ओके. याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज फ्रीमध्ये शिकता येणारच आहेत. दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्री क्लास अपलोड करत आहोत सखोल विश्लेषणासह. आणि तुम्ही जर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो, दररोज फ्रीमध्ये आपण या ठिकाणी शिकत आहोत.
ठीक आहे, तर भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.